नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूया। सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भात। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले। कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर गेल्याची माहिती समोर आली आहे। दुपारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्मृतीस्थळावर एकत्र होते, तर आता अमित ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले। कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर आल्याचं माहिती ही समोर आली आहे। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी सोबतच या दोन कुटुंबातील भेटीगाठी यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत आहेत। मात्र आताची अमित ठाकरे यांची भेट ही केवळ कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर ते पोहोचले होते। अमित ठाकरे या आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले। अमित ठाकरे यांच्या घरी कौटुंबिक सोहळा आहे आणि त्याची पत्रिका घेऊन अमित ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेत। जय, अमित ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन ते पोहोचल्याची माहिती समोर येते आहे। जगदीश, आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे हे आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी खरं तर मातोश्री इथे पोहोचले आहेत। मिताली अमित ठाकरे यांची पत्नी, त्यांच्या भावाच्या लग्न आहे। खरं तर 6 डिसेंबरला हे दिल्लीला लग्न होणार आहे आणि याचं निमंत्रण पत्रिका देण्यासाठी खरं तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पत्रिका देण्यासाठी पोहोचले आहेत। आपण जर पाहिलं तर आज सकाळी ठाकरे बंधूसुद्धा एकत्र आलेले पाहायला मिळाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खरं तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळाले। आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे हे आता मातोश्रीवरती आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत आणि त्यामुळे मिताली ठाकरे यांच्या भावाचं लग्न कार्य आहे आणि याची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी खरं तर अमित ठाकरे हे या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। मात्र ज्याच पद्धतीने अमित ठाकरे यांच्यावरती काल पहिला राजकीय गुन्हा दाखल झाला आणि यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं, तर याबाबत सुद्धा यांच्यामध्ये काही चर्चा होते का हे जे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। जगदीश, धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।